वचन दिले तू मला. मालिकेच्या आजच्या 31 मार्चच्या भागामध्ये प्रेक्षकांनो 2 जबरदस्त मोठे ट्विस्ट आले आहेत. म्हणजे असे धमाकेदार ट्विस्ट की ज्याने मालिकेची आता पूर्ण समीकरणच बदलणार आहेत. पद्माचं नाव सांगून आता दिव्याने हर्षवर्धनकडून भरमसाठ पैसे उकळलेत. शौर्याला स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी ऊर्जाने आता टोकाचं पाऊल उचललंय. ते म्हणजे लग्नाचा निर्णय घेतलाय तिने. आणि इकडे शौर्य अचानकच बेशुद्ध पडलाय. आता जहागीरदारांना डॉक्टरकडून धक्कादायक बातमी कळते की जोपर्यंत वेळेच्या आत शौर्य शुद्धीवरती येत नाही तर मग तो अचानक कोमातही जाऊ शकतो. आता शौर्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आजी शौर्याच्या आयुष्यात पुन्हा ऊर्जाला घेऊन येणार आहे. ते कसं? खरंच ऊर्जाला शौर्याच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होईल? तिने घेतलेला निर्णय जो लग्नाचा तो ती माघारी घेईल का? शौर्याला ती शुद्धीवरती आणू शकेल? बघूयात. त्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट जरूर द्या, जेणेकरून मालिकेचे खरे भाग इतर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. बंटी घरी येतो. पद्माला तो विचारतो की ताई तू जेवली आहेस का? अगं मग जेवून घे ना. इतक्यातच ऊर्जा येते. ऊर्जा बंटीसाठी चॉकलेट घेऊन आलेली असते. बंटीला ती चॉकलेट देते आणि सांगते की तू तुझ्या मित्रांसोबत बाहेर जाऊन खाशील. बंटी आधी तर पद्माची परवानगी मागतो. जेव्हा पद्मा होकार देते तेव्हा तो खुश होऊन धावतच जातो. पद्मा ऊर्जासाठी पाणी आणणार. ऊर्जा तिला सांगते की नाही नको राहू देत, मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं, तू बस ना. आणि ऊर्जा मनापासून पद्माची माफी मागते, कारण ऊर्जाला तिच्या चुकीची जाणीव आहे की तिच्या शब्दांमुळे पद्मा किती दुखावली असेल. पद्माची ती समजूत घालते की पद्मा प्लीज माझ्या बोलण्याचं इतकंही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं माझ्यासोबत खरंच खूप मोठा विश्वासघात झाला आहे. माझा ना आता विश्वासच राहिला नाही आहे कोणावरती, आणि कोणावर ठेवावा हेही मला कळत नाही आहे. तू प्लीज मला माफ कर. आणि ती तळमळीने तिच्यासमोर चक्क हातही जोडते. पद्मा सांगते की ताई नको, हात नको ना जोडूस. ऊर्जाच्या मनात आता इतकं मोठं गिल्ट असतं. पद्माला ती सांगते की मला कळतंय तूही खरी आहेस आणि तुझ्यावरती जो अन्याय झाला आहे तोही खराच आहे. तुझा त्या लोकांशी काहीही संबंध नाही आहे पद्मा. मी जे काही बोलून गेले ते चुकून बोलून गेले. तुला कळतं ना माझ्या मनात असं काहीच नव्हतं. अगं पद्मा तू अजिबात काळजी करू नकोसा. मी आहे तुझ्यासोबत. आपण ही केस खूप नेटाने लढू आणि जिंकूसुद्धा. पण आता दिव्याच्या बोलण्यात अडकत पद्माने धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. ऊर्जाला ते निर्णय कळवते की नाही ताई, मला आता ही केसच लढायची नाही आहे. ऊर्जा हादरते. पद्माची समजूत घालते की पद्मा अगं तू काय बोलतेस? मी म्हटलं ना की माझ्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. तरीही पद्मा सांगून टाकते की नाही, मला ही केस लढायचीच नाही आहे. तेव्हा पद्मा म्हणते की ताई हे बघ, खरं तर त्या सगळ्या गोष्टी ना मी आधी तुला सांगायला हव्या होत्या. मलाही कळतंय की तुझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात झाला आहे. पण मी आता माझ्या मनात पक्कं केलं आहे की मला ही केस लढायची नाही आहे. ऊर्जा तिला समजावत राहते की असा भलता सलता टोकाचा निर्णय घेऊ नकोस. ऊर्जा जीव तोडून समजावते की पद्मा अगं तू असा वेडेपणा करू नकोस. अगं मिळतील ना पुरावे. तुला काय वाटतं की मी कमी पडेल का? अगं मी तर पुरून उरेन त्या लोकांना. तेव्हा पद्मा सांगते की नाही ताई, खरं तर त्या लोकांनी मला एक ऑफर दिली. ऊर्जाला धक्का बसतो ऐकून. पद्मा ऊर्जाला खरं काय ते सांगून टाकते की त्यांनी मला पैसे ऑफर केलेत. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय, आणि तू ते पैसे घेणार आहेस? तेव्हा पद्मा वैतागत विचारते की मग ताई काय करायचं आहे? ही केस वगैरे लढून काय होणार आहे तू मला सांग. आता तर शौर्यदादासोबतचे सगळे संबंध तू तोडून टाकलेत. अगं ताई, ते आपल्या बाजूने कोर्टात साक्ष देणार होते. आता तर सगळ्याच गोष्टी बिघडल्यात आणि या केसने तुला किती मनस्ताप झालाय. पद्माने आता दिव्याच्या बोलण्यात अडकून भलतंच खूळ आपल्या डोक्यात घेतलेलं असतं. हे बघ ताई, शौर्यदादावरती तुझा विश्वास बसावा असं मी म्हणत नाही आहे.
खरं तर तुझ्यासोबत खूप चुकीच्या गोष्टी झाल्यात. तू तुझ्या जागी योग्य आहेस ताई. ही केस लढून तुला तरी आणि मला तरी काय मिळणार आहे? आधीचाच तुला इतका मनस्ताप होतोय. आधी तुझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला, त्यानंतर हे पैशाचं सगळं प्रकरण. तरीसुद्धा तू ही केस का लढायचं म्हणतीयेस? आणि जरी कोर्टात त्या विक्रांतचे आरोप सिद्ध झाले तरीसुद्धा तो किती काळ जेलमध्ये राहणार आहे? त्याला सोडवणं किती सोपं आहे ताई, हे तुलाही माहिती आहे. हे बघ ताई, मला पैशांची गरज आहे. माझ्यावरती माझ्या भावाची जबाबदारी आहे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा ऊर्जा जीव तोडून समजावते की पद्मा अशी चूक करू नकोस. पद्मा तिला सांगते की मी गावी निघून जाणार आहे. ऊर्जा तिला विचारते की पद्मा, अगं तुझं वयच काय आहे? तुला नोकरीची गरज आहे का? अगं मिळेल ना चांगली नोकरी. हे बघ, तू इतकी मोठी चूक करू नकोस. जर तू आत्ता केस मागे घेतलीस ना पद्मा, तर आयुष्यभर स्वतःला कोचत राहशील. पद्मा ऊर्जा दोघींमध्ये थोडीशी बाचाबाची होते, कारण पद्मा हट्टालाच पेटलेली असते. ती ऊर्जाचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण दिव्याने तसं तिचं ब्रेन वॉश केलं. मी ताई पैसे घेणार आहे आणि गावी निघून जाणार आहे. ऊर्जा तिला समजावते की तुला कळतंय का, तू किती मोठी चूक करतेयस. तेव्हा पद्मा म्हणते की माझा निर्णय झालाय ताई, तू तरी माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात का टाकतेयस? उलट तू अशी चूक करू नकोस ताई. हे बघ, माझा निर्णय झालाय आणि मी गावी निघून जाणार आहे. शेवटी आता ऊर्जा हताश होऊन जाते, कारण पद्मा ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. आता इकडे दिव्या घरी आलेली असते. कधी एकदा हर्षवर्धनला ती आनंदाची बातमी देते असं तिला होतं. जेव्हा ती हर्षवर्धनला बाबा बाबा हाका मारत त्याच्या रूममध्ये जाते ना, हर्षवर्धन तिच्यावरती वचकतो की तू पुन्हा आलीस, काय काम आहे तुझं? तेव्हा दिव्या कौतुकाने सांगते की बाबा, मी तुमच्यासाठी अशी आनंदाची बातमी घेऊन आले की तुम्ही शॉकच व्हाल. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा तिच्यावरती चिडतो की बोल पटकन जे काही असेल ते, कारण त्या दोघांना असं कोणी बघितलं ना तर उगाचच काहीतरी मनात विचार करतीलच ना घरातले. त्याची भीती हर्षवर्धनला असते. तेव्हा दिव्या सांगते की बाबा, मी तुमचा ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व करून टाकलाय. पद्मा केस मागे घ्यायला तयार झाली आहे. हो, पण त्या बदल्यात तिला पैसे हवेत. हर्षवर्धन शॉक होऊन विचारतो की काय, पद्मा केस मागे घ्यायला तयार झाले? दिव्या म्हणते की बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला शॉक बसेल. हर्षवर्धनला कळतच नसतं की दिव्याने अशी काय जादूची कांडी फिरवली बाबा, की पद्मा जी हर्षवर्धनला बेचली नव्हती तीच पद्मा या दिव्याला कशी तयार झाली. हर्षवर्धन विचारतो की तू असं काय केलं? तेव्हा दिव्या आपलं कौतुकाने सांगते की बाबा, मी तिच्याकडे गेले, तिला सांगितलं की गुपचूप पैसे घे आणि केस मागे घे. हर्षवर्धन शॉक, एवढंच? हर्षवर्धन विचारतो की बरं किती पैसे मागितलेत तिने? आता बघा दिव्या किती अप्पलपोटी आहे. मनात विचार करते की थांब दिव्या, अगं इतकं मोठं काम केलं आहेस तू, जरा तरी स्वतःचा फायदा करून घे. आणि दिव्या आता डील कितीची केली होती पद्मासोबत? 2 लाखाची. दिव्या दुपटीने वाढवून सांगते. हर्षवर्धनला म्हणते की 4 लाख रुपये. 4 लाख. हर्षवर्धन विचारतो की हे तिने स्वतःने मागितलेत? तेव्हा दिव्या म्हणते की तसं तिने म्हटली नाही, पण सुचवत मात्र तेच होते. हर्षवर्धन इतका गोंधळून जातो. तो म्हणतो की मी तर आधीच तिला 2 लाख दिले होते. हर्षवर्धनला ती तयार झाली नव्हती, मग आत्ता कसं काय? दिव्या धक्क्याने विचारते की काय, 2 लाख आधीच दिले होते? बघा बाबा, म्हणजे किती स्वार्थी मुलगी आहे ती. पण बाबा, मी काय म्हणते, 4 लाख तुमच्यासाठी अमाऊंट काही छोटी नाही आहे ना, म्हणजे तुम्ही तर सहज देऊ शकता. बाबा अहो, मला तर वाटतं ना की तिला तेच हवं असेल. एकदाचे ते पैसे घेईल आणि जाईल ना गावी निघून, मग आपला सगळा केसचा प्रश्नच मिटेल. आता तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे बाबा, जास्तीचा विचार नका करू. 4 लाख रुपये देऊन टाका तिला. बाबा तुम्हाला कळतंय का, 1 टाइम सेटलमेंट आहे, करून टाका एकदाचे. दिव्या जितकं सहज बोलत असते ना, तितकं सहज हे काम करणं नाही आहे सोपं. हे हर्षवर्धनलाच कळून चुकतं.
हर्षवर्धन म्हणतो की जितकं सहज वाटतं तितकं सोपं काम नाही आहे हे. दिव्या विचारते की म्हणजे बाबा तुम्ही पैसे नाहीत देणार का? हर्षवर्धन एका फटक्यात आपल्या कपाटातून 4 लाख रुपये काढून आणून दिव्याच्या हाती टेकतो चक्क, आणि तिला ताकीद देतो की आजच्या आज हे पैसे पद्मापर्यंत पोहोचव. दिव्या विचारते की पण बाबा इतके 4 लाख रुपये, ऑलरेडी 2 लाख आहेत ना तिच्याकडे. हर्षवर्धन म्हणतो की पण हे सगळेच ते. दिव्या विचार करते की 6 लाख रुपये, पण दिव्या इतकी स्वार्थी मुलगी आहे. हर्षवर्धनचे सगळे पैसे ढापते ती. मनातच विचार करते की पद्माला कशाला द्यायचेत पैसे, ऑलरेडी 2 लाख तर तिच्याकडे आहेतच ना, हे पैसे आता माझे आहेत. हर्षवर्धन तिला ताकीद देतो की आजच्या आज पैसे पोहोचव, उद्याच्या दिवसाची वाट बघू नकोस. दिव्या म्हणते की हो बाबा, आणि तसेच पैसे घेऊन निघून जाते. पण हर्षवर्धनच्या मनाला रुकरुक लागून राहते की ह्या मुलीवरती विश्वास ठेवून मी चूक तर करत नाही आहे ना. इकडे ऊर्जा घरी आलेली असते, खूपच अस्वस्थ आणि हताश. जेव्हा ती पूर्वापाशी येऊन बसते, पूर्वा तिला विचारते की ऊर्जा काय झालं अगं नक्की. तेव्हा ऊर्जाच्या डोळ्यातून अश्रू येतात. पूर्वाला ती म्हणते की एखाद्याला किती आणि काय समजवायचं तेच कळत नाही आहे, किती विश्वासघात करतात लोक. तेव्हा पूर्वा विचारते की मनू काय झालंय सांगशील का. तेव्हा ऊर्जा सांगून टाकते की पद्माला आता ही केसच लढायची नाही आहे. पूर्वालाही तसाच जबरदस्त धक्का बसतो ज्याचा ऊर्जाला बसला होता. पूर्वा विचारते की का. ऊर्जा सांगते की पद्माला आता पैशांची गरज आहे, म्हणून ती केस मागे घेते. जहागीरदारांनी पैसे ऑफर केलेत तिला. आई अगं माझी कितीही इच्छा असली ना केस लढायची, न्याय मिळवून देण्याची, तरीसुद्धा पद्माला ही केस लढायचीच नाही आहे गं. तेव्हा मात्र पूर्वाचं मन मानतच नाही. पूर्वा म्हणते की मला नाही वाटत ती असं करेल. ऊर्जाची पूर्वा समजत घालते की हे बघ, तू पद्माला 2 दिवसाचा वेळ दे आणि त्यानंतर हवं तर जाऊन पुन्हा बोल, पुन्हा समजूत घाल तिची. मला असं वाटतं की ती नक्की ऐकेल तुझं. आणि ऊर्जा तू जरा वेळ शांत बस बरं, तू कशाचाच विचार करू नकोस अगं. हे बघ जेवून घे आणि शांतपणे झोप पावा तो आता. कारण पूर्वाला समोरासमोर दिसतंय ऊर्जाला किती मनस्ताप होतो या सगळ्या प्रकरणाचा. पूर्वा बचत गटाचं जे काही कामं करत असते, अचानकच ते पासबुकं खाली पडतात. आणि जेव्हा ऊर्जा तिला मदत करायला जाते तेव्हा ऊर्जासाठी तळवी काकूने जे स्थळ आणलं होतं ना, अचानक त्या मुलाचा फोटो खाली पडतो. ऊर्जा तो फोटो उचलून देणार, ती पूर्वाकडे बघायला लागते. ऊर्जा अजूनही त्याच मनस्थितीत जाते, म्हणून पटकन पूर्वा तो फोटो तिच्या हातून खेचून घेते आणि आधी तर ते सगळं काम बाजूला ठेवून तो फोटो नेऊन डायरेक्ट कपाटात लॉकरमध्ये बंदच करून टाकते. ऊर्जा तिच्याकडे पाहत असते. पूर्वा तिच्याचे काहीही न बोलता निमूटपणे तिथून निघून जाते. इकडे दिव्या तिच्या रूममध्ये असं बेडवरती पैसे सगळे पसरवून त्या पैशाने हवा खात बसलेली असते आणि ती इतकी खुश असते. पण नेमकं तिच्या आनंदावर विरजण पडतं, कारण इतके सगळे पैसे कुठून आले हा मोठा प्रश्न घेऊन तिथे उभा असतो तो म्हणजे आदित्य. तो तिला जाब विचारतो की इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले. आता दिव्या म्हणते की माझे आहेत ते पैसे आणि जाऊन कपाटात ठेवते. आदित्य तिला ओरडतो की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मी विचारतोय की इतके सगळे पैसे कुठून आले. तेव्हा ती उलटसुलट उत्तरे देते. काळजी करू नकोस, कुठे दरोडा टाकलेला नाही आहे मी, ते माझे आहेत पैसे. आदित्य तिला पुन्हा एकदा अडवून विचारतो की गुपचूप सांग दिव्या, नक्की काय चालू आहे तुझं, कुणाचे आहेत ते पैसे. तेव्हा दिव्या म्हणते की बाबांनी दिले आहेत मला. बाबांचे पैसे आहेत ना ते, तर त्यांनी मला जपून ठेवायला दिले आहेत. आदित्यला आता हे सगळं प्रकरण उमगतच नाही. तो म्हणतो की बेसिकली बाबा का पैसे देतील तुला सांभाळायला, घरात इतकी सारी कॅश असते आणि तुझी का निवड करतील सांभाळण्यासाठी. दिव्या मुद्दामच म्हणते की पडला ना प्रश्न, करत बसा विचार. तेव्हा आदित्य पुन्हा एकदा तिला ओरडतो की दिव्या गुपचूप सांग हा काय प्रकार आहे नक्की. तेव्हा दिव्या म्हणते की प्रकार वगैरे काही नाही बाबांना एका केसमध्ये मी मदत करते.
त्यासाठीच दिलेत मला. आदित्य विचारतो की कसली मदत, नक्की काय काम करतेस तू त्यांच्यासाठी. तेव्हा दिव्या मुद्दामच म्हणते की जाऊन बाबांना विचार, आहे हिंमत, नाही आहे ना, मग गप्प बसायचं. आणि ती हसत तशीच निघून जाते. पूर्वाच्या सांगण्यावरूनच आता इकडे ऊर्जा मंदिरापाशी शांतपणे बसलेली असते. पण काही केल्या तिच्या मनातून शौर्याचा विचार जाता जात नसतो. शौर्यासोबतची तिची भेट आठवते की पहिल्यांदा जेव्हा महागडी गाडी घेऊन आला होता तो, तेव्हा खोटं बोलला होता की तो एक साधा वकील आहे. इकडे शौर्याला सुद्धा ऊर्जासोबतची पहिली भेट आठवते. ऊर्जाला वाचवताना शौर्याने पहिल्यांदा बघितलं होतं आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावरती हसू येतं. ऊर्जा इकडे विचार करते की हर्षवर्धनबद्दल जेव्हा ऊर्जा इतकं काही बोलत होते की तो एक नंबरचा झोलर आहे, अप्पलपोटी आहे, तेव्हा तर शौर्याला राग आला होता. कारण ऊर्जा त्याच्या तोंडावर त्याच्या बापाचा अपमान करत होती. इकडे शौर्याला आठवतं की त्याने ऊर्जाला कानातले गिफ्ट केले होते आणि ऊर्जा त्याच्यासाठी आवर्जून ते घालूनही आले होते. इकडे अचानकच सोसाट्याचा वारा चालू होतो आणि ऊर्जा समोरच्या बाबांच्या स्कूटीवरून ते कापड हटतं. ऊर्जाला मग तो क्षण आठवतो की शौर्याने ऊर्जाला जगातला सर्वात जास्त आनंद दिला होता जेव्हा बाबाचे स्कूटर तो दुरुस्त करून घेऊन आला होता. तिकडे शौर्याला ऊर्जासोबतची मंदिरातली भेट आठवते. ऊर्जाच्या मनात शौर्याबद्दल इतका राग पसरलेला असतो. तिला आठवतं की शौर्य तिला सांगत होता की त्या मुलांना जेव्हा शौर्य मारत होता तिथे विक्रांत नव्हता. ऊर्जाने तेव्हा त्याला शब्दात पकडून विचारलं होतं की विक्रांत तिथे नव्हता, विक्रांतला तू कसं काय ओळखतोस. इकडे शौर्य मात्र ऊर्जाच्या गोड आठवणीत रमलेला असतो. ऊर्जाने त्याला स्वतःहून स्वतःच्या हातांनी पाणी पाजलं होतं. तो क्षण त्याला आठवतं आणि तो गालातच हसायला लागतो. इकडे ऊर्जाला आठवतं की तिने तर पद्माचं नाव कधीच घेतलं नव्हतं. मग शौर्याला पद्मा ही कशी माहिती होती. ऊर्जा पासूनच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज, संबंध बांधण्याचा प्रयत्न करत असते की शौर्य हळूहळू करत किती खोटं बोलत गेला तिच्याशी. आणि इकडे बिचारा शौर्य तिच्या गोड आठवणीत रमतो. बाबांचे स्कूटर गिफ्ट केल्यानंतर ऊर्जा त्याला बिलगली होती आणि अचानकच त्याला तो स्पर्श जाणवतो. तो स्वतःभोवतीच अशी मिठी मारून बसतो, हसायला लागतो. इकडे ऊर्जाला शेवटचा तो क्षण आठवतो की मंग्याने शौर्याचा पर्दाफाश केला होता तिच्यासमोर. शौर्याची खरी ओळख त्याच्याचमुळे तिला कळली होती. आणि तिकडे शौर्यसुद्धा थोडासा अस्वस्थ होतो कारण शेवटचा क्षण आठवतो त्याला की ऊर्जाने तेच गिफ्ट केलेले कानातले त्याच्या तोंडावर फेकून दिले होते. तेव्हाच शौर्य तळमळीने स्वतःशीच बोलतो की माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर ऊर्जा, तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस, प्लीज समजून घे यार. आणि इकडे ऊर्जा त्रागा करते की मला माझ्या आयुष्यात तू नको आहेस, मला फक्त माझ्या आयुष्यातच काय, मला तुझ्या सगळ्या आठवणी पुसून काढायच्यात शौर्य. प्रेक्षकांनो, हा जबरदस्त भाग इथे संपला असला ना तरी सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे आता. कारण आता मोठ्या 2 घटना घडणार आहेत. ऊर्जा पूर्वाला सांगते की मी पद्माला भेटायला जात असताना शौर्य माझ्याकडे आला होता भेटायला. आणि म्हणूनच ऊर्जा धक्कादायक निर्णय घेते की जोपर्यंत माझं लग्न ठरत नाही ना तोपर्यंत त्या लोकांची ही थेरं थांबणार नाहीत. आई, या सगळ्यांवरती माझं लग्न हा एकमेवच उपाय आहे. ऐकून पूर्वाही शॉक आहे. अचानक आता शौर्य बेशुद्ध पडतो. घरातले सगळे डॉक्टरांना बोलावून घेतात. डॉक्टर शौर्याचं चेकअप करतात आणि जागीरदारांना धक्कादायक बातमी कळते. जर तो वेळेच्या आत शुद्धीवरती नाही आला तर मग शौर्य कोमात जाऊ शकतो. आणि आता हर्षवर्धन त्याचं अख्खं घर हादरून गेलं आहे. पण आजी मनात विचार करते की शौर्य, तुला शुद्धीवरती आणायचं, या संकटातून बाहेर कसं काढायचं ते मला माहिती आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे आता आजी नक्की काय उपाय करेल. ती ऊर्जाला त्याच्या आयुष्यात परत घेऊन येईल, शौर्याचं खरं प्रेम आहे याची जाणीव करून देईल आणि सर्वात महत्त्वाचं, ऊर्जा पुन्हा शौर्याच्या प्रेमावर विश्वास ठेवेल का, पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. प्रेक्षकांनो, भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.
आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट देत चला.